नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अखेर बातमी बाहेर आलीच. अजितदादा, पार्थ पवार, सुप्रिया हाच चर्चेचा विषय आणि हाच विश्लेषणाचा विषय. काय तर पवार साहेबांनी सुद्धा आज एका ठिकाणी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री याच्यावर बोलते. या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पार्थवर गुन्हा दाखल का नाही. आता सध्या चर्चेचा विषय हाच आहे. पण त्याच्यातली एक बातमी खरोखर बाहेर आली आहे. ती म्हणजे दादाही नाराज आहेत आणि सुप्रियाताईंनी सुद्धा एक भूमिका जी घेतलेली आहे पार्थच्या बाजूनं. त्याच्यामुळं पवार कुटुंबीय कुठंतरी एकत्र येत आहे. आणि शेवटी अशा वेळेला पवार कुटुंब हे एकत्र येतच. परंतु मधले आता लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आपण बघितल्या. त्याच्यात फाटाफूट राष्ट्रवादी मधनं अजितदादा, काका पुतण्या वाद हे सगळं आपण बघितलं. परंतु ते सगळे राजकीय विषय आहेत. हे कधीही एकत्र येऊ शकतात. आता राजकारणाचा विषय काय, सुप्रियाताईंना हे निमित्त त्यांनी साधलेलं आहे. आणि विषयाकडे बघितलं तर अजितदादा सुद्धा नाराज आहेत असं आज मी म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की खरोखर अजितदादांनी स्पष्ट भूमिका, माझा दुरान्वये संबंध नाही, हे वारंवार ते बोलतायत आणि दादा हे स्पष्ट होते. हे मान्यच करावं लागेल. आता विरोधी पक्ष म्हणून वडेट्टीवार जे बोलतात की नाही, मग आणि बाकीचे शिवसेना उबाटाचे दानवे सुद्धा बोलतात की एवढा मोठा व्यवहार होतोय आणि ह्यांना माहीत नाही का. आता ते इतके मोठे आहेत आणि पार्थ पवारांना काही स्वातंत्र्य आहे की नाही, तोही मोठाच आहे ना. अजितदादा तेही ठणकावून सांगतात की संज्ञान आहे माझा मुलगा, तो काही व्यवहार करू शकतो. त्यांचे ते वेगळे व्यवहार का करू शकत नाहीत. आणि सुप्रियाताईंना सुद्धा हेच सुचवायचं की वस्तुस्थिती काय ते बघून आपण आरोप केलेले बरे ना. आता याच्यातली पैशाची देवाणघेवाण काय झाली काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. 300 कोटीचा आकडा तेवढा दिसतोय त्याच्यामध्ये. हा स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती, ती भरली गेलेली नाहीये. ते उद्या हे प्रकरण आता लगेच पैसे 42 कोटी भरून थांबेल का. कोर्ट मॅटर सुद्धा होऊ शकतो याच्यात. आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहतो. शासन आणि कुठं आता निर्णय घेतले 42 कोटी भरा असं थोडंच होतंय. आणि त्याच्यात हे पुढचे हे विषय, ह्याच्यात मी तो अँगल जाईल, तो कायदेशीर मुद्दे काय होतील, गुन्हा दाखल होईल न होईल. कारण गुन्हा तसं म्हटलं तर ज्याने सही केले त्याच्यावर गुन्हा दाखलच आहे, सब रजिस्ट्रारवर दाखल आहे. तर हे सगळं दिसत असताना सुद्धा अजितदादांना टार्गेट केलं जातंय का, तर होय, ते केलं जातंय. आता कोण म्हणेल तुम्ही अजितदादांची बाजू घेऊन. अजितदादांची बाजू नाही, परंतु ते वारंवार सांगतायत ना. आणि आज ते एवढे आमदार आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत, मग आता करा टार्गेट. हे सुद्धा होऊ शकतंय ना. आणि हे कितपत योग्य आहे असं आज राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार आणि अजितदादा यांच्या दोन्ही गटातल्या आमदारांचं ह्या बाबतीत आता एकमत व्हायला लागले, आमदारांच्यातलं सुद्धा, की हे चुकीचं चाललंय. म्हणजे आता मी लगेच म्हणणार नाही की ते आता उद्या सकाळी बसतील आणि एकत्र येतील. ते ज्यांचे त्यांचे विचार, राजकीय विचार वेगळे आणि हे पवारांचे कौटुंबिक विचार वेगळे. पण एक नक्की आहे की टार्गेट करायचं तर किती करायचं. आता ह्याच्यातले कायदेशीर मुद्दे तपासून जे व्हायचं ते होईल ना. परंतु उठलं की अजितदादा राजीनामा द्या, अजितदादांनी राजीनामा द्यायला अजितदादांचं कुठं तरी रोल आहे का. पार्थच दिसत नाही तिथं अजितदादांचा आला कुठला. ही बाजू कोणच बोलत नाहीये. ही दिसली तर पाहिजे. उठलं की अजितदादा आणि अजितदादांनी राजीनामा द्या, म्हणजे हे राजकारण. हे एवढं लोक पण काही दूध खोळी नाही आहेत. पण एक नक्की आहे की ह्याच्यामध्ये ही जागा लाटायचा प्रयत्न झाला तर का, ते केलं तर का पार्थनं, हे सगळं बाहेर येईल आणि त्याचं ते भोगेल. पण मुद्दा मला एवढं सांगायचं की ह्याच्यात राजकारण करून अजितदादांना टार्गेट करून राजकारण करायचं. आणि सुप्रियाताईंनी काय साध्य केले, तर सुप्रियाताईंनी एक साध्य केले की कौटुंबिक गोष्टीत आम्ही एकत्र आहोत, एकमेकाच्या पाठीशी आहोत, हे त्यांचं कौतुकास्पद आहे. आणि पार्थ कसा आहे हे बाहेरच्या लोकांना हे राजकारण्यापेक्षा सुप्रियाताईंना नक्कीच माहिती आहे ना. मग त्यांनी ती भूमिका मांडली आहे, तर त्या सुप्रियाताईंच्यावर सुद्धा काही जण आता टीका करायला लागली. त्यामुळं कौटुंबिक गोष्टी असतात त्यावेळेला आपण टीका किती करायची हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. एक नक्की आहे की आता ह्या माध्यमातून कुठं पवार साहेबांनी सुद्धा विचार केला आणि एकत्र कौटुंबिक सगळे एकत्र आले. ह्या पार्थच्या निमित्तानं जर का शरद पवार राष्ट्रवादी आणि
अजित पवार राष्ट्रवादी हे खरोखर एकत्र येत असतील आणि एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते काय करणार? भारतीय जनता पक्षाला म्हणजे हे आता कडक देवाभाऊंची भूमिका ही परत नरम होणार का, हे आपल्याला बघण्यासारखं असेल पुढच्या काळात. परंतु अजितदादा मात्र नाराज झालेले आहेत. अजितदादा आणि त्यांचे घरचे सगळे कौटुंबिक हे लवकरच माझ्या माहितीनुसार सगळ्यांची एक मीटिंग त्यांच्या घरातल्या घरात लवकरच संपन्न होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यात हे राजकीय गोष्टी सुद्धा चर्चेला येऊ शकतात. हीच बातमी आज बाहेर आली. कारण त्यांच्या जवळचे काही नातेवाईक असतील, कार्यकर्ते असतील, हे बोलतात ना, येऊन सांगतात हे आता अति झालंय. म्हणजे अजितदादा हे टार्गेट केलेलं दिसतंय. मग काय, मग पुढं काय करायचं? मग पवार साहेब आता शेवटी भीष्माचार्य त्यांच्या घरातले ते ठरवतील आता काय व्हायचं ते. पण ही बातमी बाहेर आली आहे. सुप्रिया त्यांनी पार्थची भूमिका ठामपणे घेतलेली आहे. ह्याच्यातनं राजकारणामध्ये सुद्धा आता या वेगळ्या वेगळ्या चर्चा येतील, होतील. पण अजितदादा मात्र या घटनेमुळं कुठलाही संबंध नसताना त्यांना जे डॅमेज करायचा प्रकार झाला त्यामुळे ते नाराज झालेले आहेत आणि हे सत्य आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.